नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर इकडे सुभेदारांच्या घरी आता प्रियाचा खोटारडेपणा हा प्रत्येक वेळी समोर येत आहे। त्याचबरोबर प्रियाचं बदलत चाललेलं वागणं यामुळे कल्पना आणि पूर्णाजी यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्या दोघींना कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यामुळे काय होणार आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो। आणि त्याच वेळी पूर्णाजीला आता जाणीव होत आहे की सायली ही खरंच खरी आहे, कारण तिने कधीच खोटारडेपणा केलेला नाही, एक शब्दही ती खोटं बोललेली नाही। मग आपण तिच्यावरती इतका राग का धरून ठेवायचा हा विचार पूर्णाजीच्या मनात आलेला आहे आणि तिने सायलीला आता न्याय द्यायचं ठरवलेलं आहे। कारण याआधी सायलीच्या हातामध्ये घराच्या चाव्या देऊन तिने एक जबाबदारी दिलेली होती सुभेदारांची सून म्हणून, ती गोष्ट आता पुन्हा होणार आहे आणि पूर्णाजी सायलीला सुभेदारांच्या सुनेचा हक्क देणार आहे। त्याचबरोबर कल्पनाला जेव्हा जाणीव होणार आहे तेव्हा कल्पनाही सायलीची माफी मागणार आहे आणि त्याचबरोबर सुभेदारांच्या घराला लागलेलं ग्रहण जे आहे प्रिया नावाचं ते सोडवण्यासाठी सायली आता काय करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अश्विनचा वाढदिवस असतो आणि मग सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात। अश्विन आलेला असतो आणि अश्विन म्हणतो, वाव, सगळं माझ्या आवडीचं बनवलेलं आहे आज। पूर्णाजी त्याचबरोबर सायली कल्पना सगळेजण तिथं असतात, पण प्रिया म्हणत असते की हो रे अश्विन, आज तुझा वाढदिवस आहे ना, मग मी तुझ्या आवडीचं नाही बनवणार तर काय करणार, असं इकडे अश्विनला ती म्हणत असते। तेव्हा मात्र अश्विन म्हणतो, खरंच तन्वी, हे सगळं तू माझ्यासाठी बनवलंय? त्यावरती प्रिया म्हणू लागते की हो अश्विन, हे सगळं मी तुझ्यासाठी बनवलेलं आहे। तेव्हा सायली पाहत असते, पण आज प्रियाचा एक मूर्खपणा नडलेला असतो, कारण प्रियाला माहितीच नसतं की आजचं जेवण हे सायली आणि कल्पना या दोघींनीही बनवलेलं आहे। तर प्रियाला वाटत असतं की सायलीने बनवले आणि आपण जरी थाप मारली तरी एवढा काय फरक पडणार नाही, हे सगळं आता समोर येत असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली तिथं शांतच उभी असते, ती काहीच बोलत नाही, कारण आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी कशाला गोंधळ घालायचा, अश्विनचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झाला पाहिजे असं सायलीला वाटत असतं, म्हणून सायली ही शांतच राहत असते। परंतु प्रियाचे नखरे वाढत चाललेले असतात आणि प्रियाचं वागणं हे विचित्र असतं, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच नजरेत पडत असते। तेव्हा पूर्णाजी मात्र शांत बसत नाही। पूर्णाजी म्हणते की कसं आहे अगं तन्वी, एवढं तरी खोटं बोलू नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, तू इतकं खोटं बोलतेस ना, त्याचे परिणाम काय आहेत तुला माहिती आहे का? कारण हे सगळं जेवण आहे कल्पना आणि या मुलीने बनवलेलं आहे। तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता प्रियाला धक्का बसतो। प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, म्हणजे काय झालं, आपल्याकडून चूक झाली, ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते। आणि मग प्रिया म्हणत असते की तसं नाही पूर्णाजी, आणि मग अश्विन विचार करू लागतो की ही तन्वी जी आहे ती प्रत्येक वेळेस खोटं का बोलत आहे, म्हणजे एवढं खोटं बोलायची गरज काय आहे तिला, हा प्रश्न इकडे पडलेला असतो, तो म्हणजे अश्विनला। त्याचवेळी अर्जुनही तिथं असतो, सगळेजण तिथं असतात आणि मग अर्जुन त्याचबरोबर सायली हे सगळेजण तिथं आहेत आणि पूर्णाजीने सगळ्यांच्या समोर प्रियाचं खोटं जे आहे ते समोर आणलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं आहे की नाही, तुम्ही खोटारडेपणा करत आहात आणि हा जो खोटारडेपणा आहे तन्वी तो तुझा थांबला पाहिजे। त्याचवेळी पूर्णाजी मात्र शांतच आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की हे जेवण माझ्या बायकोनेच बनवलेलं आहे ना? तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणते की हो, या मुलीने म्हणजे तुझ्या बायकोनेच बनवलेलं आहे। प्रियाचा खोटारडेपणा समोर आलेला असतो, पूर्णाजीने तिला तिची लायकी दाखवलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली यांनाही बरं वाटलेलं असतं, कारण आज अर्जुन आणि सायली या दोघांनाही कळून चुकलेलं आहे की घरातल्या सगळ्यांना जाणीव होत आहे ती म्हणजे या गोष्टीची की हे सगळं जे काय घडत आहे ते तन्वी खोटारडेपणाने करत आहे। इकडे आता दामिनी जी आहे ती विचार करत असते, महिपतने तर स्पष्ट सांगितलेलं असतं की हे केस जर जिंकला नाही तर गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा महिपत काय करू शकतो याचा विचार करायचा आहे, अशी महिपतने धमकी दिलेली असते। त्यामुळं आता महिपतलाही प्रश्न पडलेला असतो की करायचं काय पुढे। आणि त्याचबरोबर दामिनीही विचार करत असते, काही झालं तरीही मला या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत, हे सगळं दामिनीच्याही लक्षात आलेलं असतं। दामिनीला इकडं खरं तर टेन्शन येत असतं, कारण अर्जुन सुभेदार हा जो आहे तो तिला आता वरचढ ठरत असतो,
तर मी नक्की काय करणार आहे, कारण या हिअरिंगला माझ्या हातात काहीच नव्हतं. अर्जुन सुभेदारने एकही मुद्दा माझ्यासाठी ठेवला नाही. त्यांनी सगळे मुद्दे खोडून टाकलेले होते आणि माझ्या हातामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं. ही गोष्ट दामिनीच्या लक्षात आलेली असते. त्याचबरोबर आता पुढच्या हिअरिंगची तारीख अर्जुन मागून घेतो आणि तिथेच वाट लागते, ती म्हणजे दामिनीची. दामिनीला माहिती नसतं आता अर्जुन सुभेदारने काय पुरावे गोळा केलेले आहेत. तर अर्जुनच्या हाती महत्त्वाचा पुरावा आलेला असतो आणि तो महत्त्वाचा पुरावा म्हणजेच की अर्जुनला समजलेलं असतं की ते पैसे जे आहेत ते महिपतच्या अकाउंटमधून आहेत. म्हणजे SS बिल्डर्स कोण आहे ही गोष्ट अर्जुनच्या हाती लागलेली असते. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो माणूस तो ट्रान्झॅक्शन करायला येत होता आणि तो माणूस जो आहे तो महिपतचाच आहे, ही गोष्ट ही अर्जुनच्या लक्षात आलेली असते. कारण सायलीने अर्जुनला सांगितलेलं होतं की आपलं दुसऱ्यांदा लग्न होणार होतं. त्यावेळेस मात्र तेव्हा आम्ही जनता चाळीत राहत होते, तेव्हा या माणसाने येऊन मला आणि कुसुमताईला धमकी दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की हे सगळं जे काय आहे ते थांबवायचं आणि तुम्ही दोघींनी इथून कुठेही जायचं नाही. अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. हे काय नाटक आहेत नवीन, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन सायलीला विचारतो नक्की काय झालेलं होतं. सायली सांगत असते की तुमचं आणि तन्वीच्या लग्नाचा संगीत सोहळा हा नाशिकला होणार होता आणि लग्न तिकडं होणार होतं. त्यावेळेस घडलेला हा प्रसंग आहे. मी आणि कुसुमताई घरातून बाहेर पडत होतो तिकडं निघण्यासाठी, तर ह्या माणसाने आम्हाला अडवलेलं आणि सांगितलेलं की इथून जायचं नाही. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या आणि मग मला आणि कुसुमताईला तिथून निघायला मिळालेलं होतं. कारण आम्ही भरपूर गोष्टी केल्यानंतर हे जे आहे ते असं थांबलेलं होतं, मारामारी करायला लागलेली होती, हे सगळं सायलीनं सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली ही गोष्ट तुम्ही एवढं लेट का सांगितली, मला का सांगितलं नाही लवकर, असं अर्जुन विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो अर्जुन सर, बरोबर आहे, चुकलं माझं, परंतु तेव्हा लक्षात आलं नाही. मग आता अर्जुनने त्या माणसाचा शोध घ्यायचं ठरवलेलं असतं आणि अर्जुन त्याच्या पद्धतीने त्या माणसाचा शोध घेऊ लागतो. आणि तेव्हा मात्र अर्जुनला तो व्यक्ती सापडतो आणि पोलिसांच्या मदतीने अर्जुनने त्या व्यक्तीची वाट लावायचं ठरवलेलं असतं. इकडं प्रियाला मात्र आता वेगवेगळी स्वप्न पडू लागलेली असतात. तिला भीती वाटायला लागलेली असते की आता काय होणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळं ती टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती सारखी तिच्याच नादात असते. प्रत्येक वेळेस घरामध्ये काही असलं तरीही तिला काहीच लक्षात राहत नसतं. इव्हन अश्विनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुद्धा ती थांबत नाही. तिला महिपतचा कॉल येतो आणि महिपतचा कॉल आल्या ती तिथून निघून जाते. म्हणजे तिच्या एवढंही लक्षात नसतं की जर आपण या वाढदिवसाला थांबलो नाही तर आपण घरातल्यांना काय उत्तर देणार आहोत. पण आता तिच्यासाठी तिचा जीवही महत्त्वाचा असतो. कारण ती जर महिपतकडे गेली नाही तर महिपत कधीही गोळी घालू शकतो, ही गोष्ट मात्र तिला चांगलीच माहिती असते. आणि त्यामुळंच प्रिया धावतच तिकडे जाते. कल्पना त्याचबरोबर रविराज सगळेजण घरी आलेले असतात, पण नेमकी त्यांची लाडकी तन्वी जी आहे ती तिथं नसते. ती घरातून बाहेर गेलेली असते. घरात आल्यानंतर त्यांनी आल्याला विचारलेलं असतं, पण तन्वीने कोणाला काही सांगितलेलं नसतं. म्हणजे मागच्या वेळी जी घोडचूक केलेली असते ती पुन्हा केलेली असते. पण आजचा दिवस हा वेगळा असतो, कारण तिला आता जराही वाटत नाहीये की अश्विनचा वाढदिवस आहे, घरात सगळेजण जमलेले आहेत, आपण थांबणं गरजेचं आहे. का तर तिच्यासाठी आता तिचा जीव महत्त्वाचा आहे. ती जर आता महिपतनं बोलवलेल्या वेळेस तिथं गेली नाही तर मात्र तिची वाट लागणार आहे, ही गोष्ट तिलाही चांगलीच माहिती असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की तुम्हाला प्रत्येक वेळ जाणवत आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात कधी आली का, कारण माझ्या बायकोने कधीच कोणाशी चुकीचं वागलेली नाही. एक गोष्ट ती माझ्यामुळे तिला लपवून ठेवायला लागली, पण तिच्या मनात एक गिल्ट होतं. ती प्रत्येक वेळेस मला म्हणायची की अर्जुन सर, आपण घरच्यांना सांगूया, आपण त्यांच्याशी खोटं वागायला नको, पण माझ्यामुळे तिला थांबायला लागलेलं होतं. आता कोर्टामध्ये हिअरिंगची तारीख मागून घेतलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनने दामिनीला मोठा झटका दिलेला असतो आणि दामिनीची मात्र वाट लागणार असते. दामिनीला अंदाजच नसतो की पुढं काय होणार आहे आणि दामिनी मात्र विचारात पडलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन दोघंही खुश असतात. बऱ्यापैकी पुरावे आता त्यांच्या हाती लागलेले असतात आणि कोर्टामध्ये त्यांना आता हे प्रूव्ह करायचं असतं की मधुभाऊ हे तिथे निर्दोष आहेत, कारण आय विटनेस हा खोटा आहे, ही गोष्ट त्यांना आता प्रूव्ह करायची आहे. आणि मग त्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. कारण काहीही झालं तरीही प्रियाने खोटी साक्ष दिलेली आहे,
हे सगळ्यांनाच जवळजवळ कळलेलं आहे आणि अर्जुनला तो मुद्दा आता कोर्टामध्ये सिद्ध करायचा असतो आणि त्यासाठी अर्जुनने पुरावे गोळा केलेले असतात. मग आता कोर्टाची तारीख घेतो अर्जुन आणि कोर्टामध्ये अर्जुन हे प्रूव्ह करतो की प्रिया ही जी आहे ती खोटं बोलत आहे, कारण ती साक्षीची खूप जवळची मैत्रीण आहे आणि त्याचबरोबर विलास जो आहे तो इथे मधुभाऊंच्या इथे राहायला आलेला होता. त्याला मधुभाऊंच्या तिथे महिपतने प्लॅन केलेलं होतं आणि त्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स हवे होते, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. हे कोर्टामध्ये प्रूव्ह होतं आणि महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे प्रियाला शिक्षा होते आणि प्रियाची वाट लागते, कारण प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता. अशी गोष्ट घडत असते कारण प्रियाला असं वाटत असतं की ती जे काय करते ते कधीच समोर येणार नाही, असा तिचा गोड गैरसमज असतो आणि तो गैरसमज तिचा तो भ्रमाचा भोपळा असतो तो फुटलेला असतो. आता घरी मात्र वेगळंच वातावरण असतं, कारण कल्पना अजूनही प्रियावरती विश्वास ठेवत असते. अर्जुनने केस जिंकल्यामुळं पूर्णाजी, प्रताप या सगळ्यांनी कौतुक केलेलं असतं. इकडे रविराजने सुद्धा अर्जुनचं कौतुक केलेलं असतं, परंतु कल्पनाला मात्र तिची नाटकं सुरूच असतात. कल्पनाला असं वाटत असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही तन्वी या घरची सून आहे आणि सुभेदारांच्या नावाला हा बट्टा लागलेला आहे, असं होता कामा नये असं तिला वाटत असतं. परंतु एक गोष्ट मात्र तिच्या लक्षातच येत नाही, काहीही झालं तरीही ती जरी सुभेदारांची सून असली तरीही तिच्यामुळं घरामध्ये किती वेळा वाद झालेले आहेत, तिच्यामुळं घरामध्ये किती वेळा वातावरण गढूळ झालेलं आहे, ह्या गोष्टी मात्र कल्पनाच्या लक्षातच येत नसतात. पूर्णाजी मात्र भरभरून अर्जुन सायलीचं कौतुक करत असते, अर्जुन सायलीला आशीर्वाद देत असते, त्यांच्याशी प्रेमाने बोलत असते, त्यांना खूप छान असं ट्रीट करत असते. परंतु इकडे कल्पना मात्र अगदी उदास असते. त्याचबरोबर रविराजनेही अर्जुनचं कौतुक केलेलं असतं. इकडे कल्पना निघून जाते, ती काही तिथं थांबत नाही, कारण तिला वाईट वाटलेलं असतं. काही झालं तरी तन्वी या घरची सून आहे आणि तन्वी जर घरात नसेल तर घरातलं वातावरण काय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण तन्वीनं जी चूक केलेली आहे त्या चुकीची शिक्षा ही तन्वीला मिळत असते, ही गोष्ट मात्र कल्पनाच्या लक्षात आलेली नसते. इकडे अर्जुन, सायली सर्वजण तिथं असतात आणि मग पूर्णाजी तिथे येते आणि अर्जुन सायलीला सांगते की तुम्ही जोडीने देवापुढे दिवा लावा आणि आज सुभेदारांची सून म्हणून तू देवापुढे दिवा लावत आहे, तो हक्क, तो अधिकार मी तुला देत आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो आणि सायली त्या क्षणी जाऊन पूर्णाजीला नमस्कार करते आणि मग सायलीला पूर्णाजी हे मिठीत घेते आणि तिला म्हणू लागते की आणखी एक गोष्ट मी आज करणार आहे. तेव्हा सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी, काही चुकले का माझ्याकडून? तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही, या घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी मला तूच या सगळ्यासाठी एकटी कॅपेबल वाटत आहे आणि त्याचबरोबर मी मागही तुला म्हटलेलं होतं, पण मध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळं मला तुझ्याकडून तो अधिकार काढून घ्यावा लागला, पण आता ते होणार नाही. आता मी स्वतःहून तुला तो अधिकार देणार आहे, कारण तू सुभेदारांची सून आहे. हे सगळं पूर्णाजी बोलत असते आणि पूर्णाजी स्वतःहून सायलीच्या हातामध्ये आता घराच्या चाव्या, त्याचबरोबर घरातले सगळे अधिकार पूर्णाजी ही सायलीला देत आहे आणि सायलीला सांगत आहे की हे अधिकार मी तुला स्वतःहून देत आहे आणि हे सगळं हे तुझ्या हक्काचं आहे. माफ कर, इतके दिवस आम्ही तुझ्याशी खूप चुकीचं वागलो, पण तू कधीच आमच्याशी चुकीचं वागलेलं नाही किंवा आम्हाला असं दाखवून दिलं नाही की तू अर्जुनशी प्रेमाने वागत आहे किंवा अर्जुनचे आमच्या विरोधात कान भरत आहे. हे सगळं पूर्णाजी बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्जुन, सायली तिथं असतात. सायलीच्या डोळ्यातून तर पाणी येत असतं. प्रतापही म्हणत असतो की हो सायली, कसं आहे, आमचा राग होता पण तो रास्त होता, कारण तुम्ही आमच्याकडून जी गोष्ट लपवलेली होती ती गोष्ट खूप मोठी होती, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलेलं होतं आणि त्यामुळंच हा डिसिजन आम्हाला घ्यावा लागलेला होता. हे सगळं ते बोलत असतात आणि मग कल्पना रूममध्ये गेलेली असते. ती पुन्हा माघारी येते, तिला वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की हो सायली, कसं आहे, मी तन्वीवरच्या प्रेमाची झापडं माझ्या डोळ्यावर होती म्हणून तुझ्यावर मी अन्याय करत गेले. तू मला प्रत्येक वेळेस अगदी माझ्याशी चांगलंच बोललेली आहे, माझ्याशी चांगलंच वागलेली आहे, पण मी मात्र त्या गोष्टीचा अर्थ चुकीचा घेतला, मला माफ कर, असं म्हणत पूर्णाजी ही सायलीची माफी मागत आहे आणि सायलीला म्हणत आहे की आमच्याकडून चूक झाली. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता पूर्णाजी तिथेच असते. पूर्णाजी आणि कल्पना दोघीही सायलीची माफी मागतात आणि पूर्णाजीने तर सायलीला
घरच्या सुनेचा मान दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आजपासून सुभेदारांची मोठी सून या हक्काने तुला हे घर सांभाळायचं आहे, ह्या चाव्या मी तुझ्या ताब्यात देत आहे आणि हे सगळं तुला शांतपणे व्यवस्थितपणे सांभाळायचं आहे। याची मला खात्री आहे की तू कोणतीही चूक करणार नाही, हे मला माहिती आहे, तरीही मी तुला आवर्जून त्या गोष्टी सांगत आहे। हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र खूप भारी वाटलेलं असतं। सायली मात्र जाम खुश झालेली असते। आजपर्यंत एवढा आनंद सायलीला कधीच झालेला नव्हता। आज एवढा आनंद तिला झालेला असतो। तिला मात्र खूप छान वाटत असतं। फायनली तो दिवस आलेला असतो आणि सायली इतके दिवस त्या दिवसाची वाट पाहत होती आणि तिला सुभेदारांच्या सुनेचा हक्क मिळालेला असतो। त्याहीपेक्षा तिच्यासाठी चांगली गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे तिला पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना या दोघींनीही स्वीकारलेलं असतं। ही गोष्ट मात्र तिला छान वाटत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी ज्या चाव्या आहेत सुभेदारांच्या घराच्या त्या चाव्या सायलीच्या हातात देते आणि तिला म्हणते की हा सुभेदारांच्या सुनेचा मान आहे आणि तो मान मी तुला देत आहे। अर्जुन सायली दोघंही तिथं आहेत। पूर्णाजीने त्या चाव्या सायलीच्या हातात दिलेल्या आहेत आणि अर्जुन सायलीला भरभरून असे आशीर्वाद दिलेले आहेत। तिला पूर्णाजीने सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत माझ्याकडून चूक झालेली होती, पण ती चूक मी आज सुधारत आहे असं पूर्णाजी सांगत आहे आणि त्या चाव्या ज्या आहेत त्या सायलीच्या हातात देऊन तिचं कौतुकही करत आहे। आता सायलीवरती खूप मोठी जबाबदारी आहे। प्रिया घरात नाहीये, प्रिया जेलमध्ये गेलेली आहे। त्याचबरोबर प्रियानं जी काही नाटकं केलेली होती त्या सगळ्या नाटकांचा आज त्याच्यावरती पडदा पडणार आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, पण तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णाजी ही जी काय आहे ती मनापासून आता सायलीचा स्वीकार केलेला आहे आणि सुभेदारांच्या सुनेचा मान दिलेला आहे। आता प्रिया जेलमधून बाहेर पडण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।